सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आहे ना, हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असतात. श्री स्वामी समर्थ. तर मी ना स्वतःचं आवरून घेते पहिलं, कारण की ना स्वतःकडे लक्ष दिलं तरच आपण आहे ना बाकीची कामं करू शकतो. का आपण फ्रेश राहिलो तरच आपण आहे ना कामं करू शकतो. नाहीतर आहे ना आपला आहे ना दिवस आहे ना एकदम हे होतो. तर आहे ना मी ना स्वतःचं आवरून घेते पहिलं. तर मी आता ना चेहऱ्याचं आहे ना सकाळचं डेली रुटीन आहे ना माझं आहे ना फेअर अँड लवली लावते मी. फेअर अँड लवली पावडर आणि ॲब्रो पेन्सिल आणि लिपस्टिक थोडीशी लावते. तर तेवढंच असतं माझं डेली रुटीनमध्ये. तर मी हे कॉम्पॅक्ट पावडर लावते. तर ना मला खूप आवडते ते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप सुंदर आहे ती. आणि ना असं ना जास्त पांढरं पण नाही वाटत, काही नाही, नॉर्मल दिसतं. तर तुम्ही ना आपण पाऊंड्स जे लावतो ना त्याच्याऐवजी हे लावत जा, खूप सुंदर आहे. तर मी थोडीशी ना ॲब्रो पेन्सिल लावून घेते. ॲब्रो पेन्सिल लावल्यानं पण ॲब्रो जरा ना सुंदर दिसतात, त्यासाठी मी लावून घेते. तर आपण आहे ना स्वतःकडे तर लक्ष दिलंच पाहिजे. तर त्यासाठी आपण आहे ना आवरलं पाहिजे ना, स्वतःसाठी तरी आवरलं पाहिजे, कोणासाठी नाही तरी स्वतःसाठी आवरलं पाहिजे. तर आहे ना मला आहे ना चहा वगैरे करायचा होता. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर मी या चहा घ्यायला. तर मी तो चहा घेते. चहा घेतल्याशिवाय ना दिवसाची सुरुवातच होत नाही. त्यासाठी मला आहे ना मी ना चहा वगैरे करून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर आहे ना बाकीची पण कामं होती. तरी ना मी ना फरशी वगैरे पुसून घेते. मला देवपूजा वगैरे करायची होती. असं म्हणतात की ना देवपूजा आहे ना आधी फरशी पुसायची मग देवपूजा करायची, त्याच्यानंतर नाही ना देवपूजा झाल्यानंतर फरशी पुसायची नसते, असं हे आहे. तर मी पहिल्यांदा ना फरशी पुसून घेते, त्याच्यानंतर ना देवपूजा वगैरे करायला घेते. तर ना आपल्याला ना देवपूजा करायची आहे. तर मी देवपूजा करून घेते. मला देवाला जरा क्लिनिंग करायचं होतं, कारण की ना खूप धूळ वगैरे, आणि उद्या आहे ना पालखी आहे आमच्या इथली. तर मला ना देव वगैरे करायचे होते. तर ना मी ना हे अक्कलकोटला गेली त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती आहे, ती पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. माळ वगैरे पण घेतली होती देवाचे, पेटा वगैरे पण आणला होता स्वामींना मी. आपल्याला मी अशी देवपूजा करते दररोजची, अशीच असते. सगळं कापड वगैरे चेंज करूया. सुट्या कपड्याने पहिलं धूळ काढ वगैरे साफ करूया, नंतर ना वल्या कपड्याने आपण साफ करून घेऊया. तर ना देवपूजा केली ना घरात ना खूप प्रसन्न छान वाटते, इतकं छान वाटतं ना. तर ना मी ना देवपूजा आहे ना फुलं असली ना आणखी खूप सुंदर होते. तर मी ना स्वच्छ करून घेतलेलं आहे देवाला. वरती ते पण मी क्लीन करून घेते. आणि मला ना स्वामींचं आहे ना मी ना खूप करत असते. तर मी पहिले ना हे ग्रंथ ठेवून घेते. तर गुरुचरित्र आहे ग्रंथ माझ्याकडे, आणि नित्यसेवा पण आहे माझ्याकडे, पाहू शकता तुम्ही, आणि गुरुचरित्र पण आहे. तर मला ना स्वामींचं आहे ना स्वामींची सेवा करण्यासाठी मला ना हे सगळं लागतं. तर ना आपण ना देव वगैरे पुसून घेऊया, सगळे आंघोळ वगैरे घालूया. आपण फ्रेश झालो म्हणजे देवांना आपण फ्रेश केलंच पाहिजे ना. तर हे गजानन महाराजांचे आहे, हे शंकर बाबांचं आहे. तर आम्ही ना ह्याला गेलो होतो, शंकर बाबांच्या मठात गेलो होतो, त्यावेळेस आणलं होतं. आणि स्वामींची पण आहे, ही महालक्ष्मीचा फोटो आहे. आणि ही सोमेश्वर बारामती माहिती असेल, तिथं महादेवाचं मंदिर आहे, तिथून आणली होती मी. हे महालक्ष्मी आणली होती मी, दिवाळीच्या टायमिंगला लागते. तर मी छोटंसं देवघर आहे म्हणून छोटीशी मूर्ती घेतली होती. तर बघू शकता हे आपले स्वामी किती सुंदर दिसतात. तुम्ही जेवढं स्वामींवरला हे करताना तेवढं तुम्हाला स्वामी देत राहतील. तुम्हाला मागायची पण गरज लागणार. हाक मारते, स्वामी लगेच धावत येतात माझ्याकडे. तर ना मला ना आजपर्यंत जेव्हा मी ना 6 का 7 वर्ष झालं मी ना स्वामींच्या सेवेमध्ये आहे, आणि मी मागितलंय आणि त्यांनी दिलं नाही कधी. फक्त स्वामींचे ना एक आहे ना दिवसातून आहे ना सकाळची आणि संध्याकाळची ना एक माळ आहे ना जपमाळ करत जा. तर मी ना अक्कलकोटला गेली त्यावेळेस घेऊन आले होते, पाहू शकतो तुम्ही.
फक्त ही माळ आहे ना सकाळी एकदा आणि संध्याकाळीचा, तर ही ना जपमाळी ना अशी पकडायची असते. हे 2 बोटच लावायचे असतात, हे मधलं नसतं लावायचं. आणि ना त्यांनीच फक्त असंच करायचं असतं, बोलायचं असतं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही ना फक्त आहे ना सकाळ संध्याकाळ करून नाही तुमच्या स्वामींना तुमची कुठलीही अडचण असू दे स्वामी दूर करणार आहेत. तर आपण स्वामींना विराजमान करूया. तर माझ्याकडे ना अन्नपूर्ण पण आहे, तर ही मला ना लग्नामध्ये दिली होती. हे पण गणपती मला लग्नामध्येच दिलं होतं माझ्या. पिंड मी सोमेश्वरला गेली त्यावेळेसच घेऊन आले होते तिथूनच. आणि पिंड आहे ना आपण ना अशी नसती मांडायची, तर ह्या साईडला मांडायची असते अशी. आणि हा कृष्ण पण मला लग्नामध्येच दिला होता, खूप सुंदर आहे कृष्ण. आणि ही स्वामींची पाऊल आहेत ना, मी ह्याच्यातून घेतले होते, स्वामींच्या मठातून घेतले होते. तर आपण स्वामींचं ताटेनं पुसून वगैरे घेऊया, कारण की त्याच्यावर ना धूप वगैरे लावलेलं असतं ना, तर दिवसभरात आहे ना फॅनच्या हवेने ना खूप उडलं जातं. तर त्यासाठी क्लीन करून घ्यायचं. घंटी ह्याच्या पूजेच्या ताटामध्ये ना आपल्याला दिवा ठेवायचा आहे, तर घंटी ठेवायची. अगरबत्ती लावण्यासाठी त्याचं स्टँड ठेवायचं. आणि ना धूप लावण्यासाठी मी ना हे ना प्लेट ठेवलेली आहे, कारण की ना कुठेच उडत नाही जास्त, तर प्लेटमध्येच राहतं. तर आपण ना त्याला ना देवघरी सगळे आपण लावून घेतलेले आहे. तर पहिले ना आपण ना दिवा ना प्रज्वलित करायचा, त्याशिवाय ना पुढची ना सेवा करायला घ्यायची नाही. तर आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया. बघू शकता तुम्ही, दिवा प्रज्वलित करायचा तेव्हाच आपण पुढची सेवा करायची. तर आपण हळदी कुंकू लावून घेऊया देवांना. ही जेजुरीची मूर्ती आहे, जेजुरीचा फोटो. आपण गणपतीला पण लावून घेऊया, कृष्णाला पण लावून घेऊ, अन्नपूर्णा, महालक्ष्मी आणि तुळजापूरची आई आपली. तर सगळ्यांना आपण हळदी कुंकू वगैरे लावून घेऊया. तर मी पुढे सांगेलच तुम्हाला, आपण ना स्वामी 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 समर्थांना, शंकर बाबांना किंवा गजानन महाराजांना पिंड असू द्या महादेवाची, तर त्यांना ना आपण केशरचा गंध लावायचा असतो, हळदी कुंकू त्यांना लावायचा नसतो. तर आपण लावून घेऊया. तर हे केशरचं आहे, बघू शकता तुम्ही, खूप सुंदर वास येतो. पण आपण वास नाही घ्यायचा, कारण की ना वास घेतलेला देवाला लावत नाहीत. त्यासाठी ना आपण वास नाही घ्यायचा कधीच. जे देवांना आपण फुलं म्हणा किंवा गंध म्हणा, अजिबात देवाला जे व्हायचं त्याचा वास घ्यायचा नाही. माणसं काय करतात, अगरबत्ती ही घ्यायची आणि वास वगैरे बघतात, पण नाही ना तसं नाही चालत. तर ना आपण एकदा लावून बघायची, तर वास वगैरे तर आपल्याला येतोच. तर ना असं वास नाही घ्यायचा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी ना केव्हापासून हे पैसे ठेवलेले आहेत. माझी पहिली कमाई होती मशीनची. मी मशीन काम पण करते, ब्लाऊज वगैरे शिवते. तर ना तेव्हापासूनचे ना 20 रुपये ना मी असेच देवापाशी ठेवते. मी कधीच त्याला हात पण लावत नाही, फक्त पूजा वगैरे करतानाच हे करते. नाहीतर मी ना ते वापरत पण नाही आहे. मी तसेच ठेवून देते आणि मी तिथंच ठेवलेले आहेत आणि ते तिथंच राहणार. तर ना हा बघा मोर पीस किती सुंदर आहे, खूप छान वाटतं. मी स्वामींच्या साईडलाच ठेवते. तर त्यांना आपण हार घालून घेऊया, फेटा वगैरे घालू आपण स्वामींना. किती सुंदर दिसतात आपले स्वामी. तुम्हाला जवळून दाखवते मी, खूप सुंदर दिसतात. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते, खूप सुंदर दिसतात आपले स्वामी. अगरबत्ती लावून दिली आपण. ह्यामुळे ना दिवस राहत नाहीये. असं काही समजायचं नाही, दिवा गेला नाही. आपले स्वामी ना आपल्या पाठीशी असतात, त्याच्यामुळे ना काहीच करू शकत नाही दुसरे. त्यासाठी ना काहीच असं शुभ अशुभ असं काहीच मानायचं नाही, सगळं शुभच मानायचं. तर चला आपण अगरबत्ती वगैरे लावून घेऊया. अजून मला पुढची सेवा करायची आहे. आणि मी ना इथे ना कलश पण ठेवते. तर कलश ना मी रोज पाण्यात त्यांना बुडवते, नारळ. आणि हा कलश ना रोज चेंज करायचा पाणी वगैरे. तर चला आपण अगरबत्ती लावून घेऊया, नंतर पाणी चेंज करू आपण. एक तुळशीसाठी, एक देवाऱ्यापाशी. हा धूप आहे ना
मी ना काही सण वगैरे असेल ना त्यावेळेसच लावते कप धूप. तर आहे ना मी ना आता सध्या तर आहे ना हाच लावणार आहे. माझ्याकडे दुसरा पण आहे, गुलाब आहे हा. तर आहे ना मी ना ह्यातला गुलाबाचाच लावते. खूप सुंदर वास येतो त्याचा. वासावरून समजतं म्हणजे वास वगैरे घेत नाही. नाही तुम्हीच म्हणताल की ना म्हणताल वास खूप सुंदर येतो, वास घेत काय, तर तसं नाही आहे. मी वासावरूनच कळतं, लावल्यानंतर आपल्याला वास वगैरे येतोच. कारण की ना तेल पसरण्यासाठी ना मी ते थोडंसं दाबून घेते आणि मग आपण ना तूप लावून घेऊया. पाहू शकता तुम्ही, खूप प्रसन्न वाटतं धूप लावल्यानंतर, खूप छान वास येतो. आता आणि तुम्ही ना कापूर पण लावू शकता, कारण की ना खूप निगेटिव्ह ना निघून जाते, खूप सुंदर वाटतं. आणि जे कीटकनाशक वगैरे काय असतं, तुम्हाला तर माहिती पाऊस वगैरे चालू झालेला आहे, त्याच्यामुळे ना मच्छर वगैरे खूप हे होतं. तर ना आपल्यासाठीच आहे ना खूप कापूर पण आहे ना उपयोगी पडतो. म्हणजे तर माझ्याकडे आता नाही आहे, संपलेला आहे, मला आणायचं आहे. तर बघू आता मी जेव्हा डीमार्टला जाईल त्यावेळेस घेऊन येईल. पाहू शकता इथं आपण याला लावून घेतलेला आहे. तर आहे ना आपण हळदी कुंकू वाहून घेऊ. आपण स्वतःला पण लावून घेऊया. दिसते का तुम्हाला? तर मी लावून घेतलेलं आहे. तर ही अगरबत्ती आपल्याला तुळशी कशी लावायची आहे. तर ना आपण हा क्लश ठेवून घेऊया इथे. तर माझा हा ना कंटिन्यू क्लश असतो. तर चला मग आपण आहे ना जपमाळ करून घेऊया. बोलू, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती शांती. श्री स्वामी. तर आपण आहे ना अशी धरायची जपमाळ. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला जवळून दाखवते मी. हे 2 बोट आणि हे, तर ना हे बोट लावायचं नाही आपल्याला, आणि ही ना अशी फिरवायची नाही, अशीच ठेवायची. तर तुम्हाला जर ना 11 माळी जप करायची असल्या 11 वेळा ही माळ करायची. त्यावेळेस मग तुम्ही ना अशी उलटी करायची नाही, सरळ धरायची, फिरवायची नाही, तर नाही होत नाही. तर चला मग मी ना जपमाळ करायला देते. पाहू शकता तुम्ही श्री स्वामी. आणि हे हात बोटाचं आहे ना असंही करायचं आणि हे करायचं आणि डोळे वगैरे झाकून. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. बघू शकता इथं आपली देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. धूप देव वगैरे लावून सगळं तयार झालं. तर इथेच आपली पूजा वगैरे पूर्ण झालेली. मी रांगोळी वगैरे पण काढलेली आहे, पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर दिसते. धूप वगैरे लावल्यानंतर ना खूप छान वाटतं. तर पाहू शकता तुम्ही, मी असं ठेवलेलं आहे माझं देवघर. खूप छान आहे. बघू शकता. मला कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाली देवपूजा. चला मग मी ना व्हिडिओ ना आता ना पुढे ना मला अजून आहे ना स्वयंपाक वगैरे आवरायचा आहे. तर मी स्वयंपाक वगैरे करून घेते. मुलं येतील. तुम्हाला तर मगाशी मी सांगितलंच आहे की मुलं आहे ना 12 वाजता मुलांची स्कूल सुटते. तर मुलं ना आलं की जेवायला वगैरे मागतील. मला आहे ना स्वयंपाक झाल्यानंतर भांडी कपडे वगैरे आहेत. तर चला मग मी ना स्वयंपाक वगैरे करायला घेते. तर आहे ना आज आहे ना मी ना भाकरीच करणार होते आजच्या जेवणामध्ये. तर मी ना ज्वारीची आणि बाजरीची दोन्ही पण आहे ना भाकरी करून घेते. तर आहे ना मला आहे ना बाजरीची आवडते, तर मुलांना आहे ना ज्वारीची आवडते. तर मला ना दोन्ही पण भाकरी करावं लागतात. कारण की मी ना पहिल्यांदा आहे ना बाजरीची करून घेते. तर बघू शकतात, पीठ चाळून घ्यायचं पहिलं, कारण की चाळल्यानंतर आहे ना पूर्ण पीठ आहे ना असं मोकळं होतं. त्यासाठी ना भाकरी पण आपली सुंदर येते. तर आहे ना पीठ लागेल तसं पाणी वतायचं, जास्त नाही वतायचं, नाहीतर तो ना पातळ होईल. तर मला एकच भाकरी करायची आहे, तर मी त्यासाठी ना तेवढंच पीठ घेतलेलं आहे. तर बघू शकता मी किती घेतलेलं आहे तेवढं. कारण की ना जास्त घेतलं तर मगच वायाला जाईल. त्याच्यासाठी ना तुम्ही ना एका भाकरीपुरतं तुम्हाला जेवढ्या करायच्या आहेत ना तेवढंच पीठ घ्या आणि ते चाळून वगैरे घ्या. आणि जास्त आहे ना पाणी नका टाकू, जसं लागेल तसं थोडं थोडं करून टाका. तर चांगलं आहे ना मळून घ्यायचं पीठ. बघू शकता तुम्ही मी कसं करते, थोडं थोडं पाणी घेते या. तर खूप सुंदर लागते भाकरी. तर आहे ना मी इथे ना दोडक्याची भाजी केली होती, त्यासोबत पण रश्श्याच्या भाजीसोबत आहे ना भाकरी छान लागते. मला तर तेच आवडतं. तर तुम्हाला ना कसं आवडतं मला नाही माहिती, पण मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला चपाती आवडते का भाकरी आवडते रश्श्याच्या भाजीसोबत. तर ना मला आहे ना बाजरीची भाकरीच आवडते रश्श्याच्या भाजीसोबत. तर आहे ना
तर मी ना चांगलं पीठ मळून घ्यायचं, एकजीव करायचं, तरच आपली भाकरी ना छान येते, नाहीतर ना नाही येत, कुठेतरी तुटती नाही तर चिरटते वगैरे असं होतं. तर असा गोळा बनवून घ्यायचा, बाकीचा साईडला ठेवून द्यायचा. बघू शकता तुम्ही, असं गोळा घ्यायचा, पीठ घ्यायचं चाळून ताटामध्ये. बघू शकता मी कसं करते ते. चाळल्यानंतर ना हाताला वगैरे पीठ लावून घ्यायचं, उंड्याला पण थोडंसं लावून घ्यायचं आणि मग आहे ना थापायला घ्यायची भाकरी. बघू शकता दोन्ही हाताला लावलेलं आहे मी पीठ. आणि ना बघा तुम्ही हाताच्या साह्याने ना हे करत जायचं, दोन्ही हाताने ना हे प्रेस करायचं. तर बघा किती सुंदर आणि गोल येते भाकरी, अजिबात अशी येत नाही वाकडे तिकडे, तर खूप सुंदर येते भाकरी. बघू शकता तुम्ही. मला आहे ना चपातीपेक्षा आहे ना भाकरी सोपी वाटते, पटकन होती, म्हणजे घाईच्या कामात तर आहे ना भाकरीच सोपी वाटते. तर बघू शकता तुम्ही, आपली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे. तर मी ना तवा पण ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. तर आहे ना आपण आहे ना तव्यामध्ये टाकून घेऊया. तर आपला तवा तापला होता, तर मी तव्यामध्ये टाकते आणि भाकरी थोडीशी ना गरम होऊन द्यायची, त्याच्यानंतरच पाणी लावायचं. तर मी ना हे पीठ साईडला ठेवते आणि ज्वारीचं घेते, नाही तर ना ज्वारीची भाकरीसुद्धा काळी होती, त्यासाठी ना मी ते पीठ वतून घेतलं आणि ज्वारीचं पीठ घेते. बघू शकता, ते पण तसंच करायचं, मी जशी बाजरीची भाकरी केली तसंच करायचं आहे, काही वेगळं नाही आहे. तर आपण आहे ना पाणी लावून घेऊया भाकरीला. बघा तुम्ही कसं लावायचं असतं. काळजी घ्यायची, तवा भाजणार नाही याची, कारण की ना मला खूपदा भाजलेला आहे, हाताला भाजतं चटका, त्यासाठी आपण स्वतःची काळजी घ्यायची. तर मी ना पाताना ज्वारीचं पीठ पण मळून घेते, थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं, एकदम नाही टाकायचं तर पातळ होईल. ज्वारीचं लगेच आहे ना घट्ट होतं, त्यासाठी त्याला जास्त जास्त लागतं, म्हणजे पाणी. बाजरीच्या याला कमी लागतं थोडंसं, म्हणजे ज्वारीवर असतं सगळं. तर हे ना आमचं आहे ना शेतातली ज्वारी आहे, एकदम छान आहे ज्वारी, त्याच्यामुळे ना भाकरी पण सुंदर येतात. तर आहे ना मी ना ज्वारीच्या भाकरीमध्ये ना तांदूळाचं पीठ दळायला देतानाच आहे ना तांदूळ पण देत असते आणि ज्वारी पण देत असते, दोन्ही मिक्स केलं ना भाकरी ना अशी ना नरम होत नाही. बघा तुम्ही सांगा, मऊ होती एकदम अशी चिकट चिकट. तर त्या तांदूळाचं पीठ टाकलं ना तर एकदम अशी कडक होती. तर ना कडकच भाकरी खायला चांगली लागते, नाहीतर आहे ना तुम्हाला तर माहिती आहे पावसाळ्यामध्ये ना अशी एकदम गिजगिजी नको वाटते. त्यासाठी आता आपण भाकरी पलटून घेऊ बाजरीची. तर आपलं तर ना ज्वारीचं पण पीठ मळून झालेलं आहे, बघा. तर मी कसं करते, जशी बाजरीची हे केली ना तशीच मी पण येणार चाळून घेते पीठ, त्याच्यावर हाताला पीठ लावायचं आणि भाकरी थापायला घ्यायची. तर मला इथे ना 2च भाकरी करायच्या होत्या, कारण की मिस्टरांना टिफिन दिला होता सकाळीच, कारण की मुलांचा टिफिन करतानाच मिस्टरांना पण देते मी. तर हे ना फक्त दुपारच्या जेवणासाठी ना आम्हाला आहे ना एवढं 2च भाकरी बनवायच्या होत्या, कारण की एकच मुलगा ज्वारीची भाकरी खातो आणि एक मुलगा खात नाही, तर तो माझ्यासोबतच खाईल बाजरीची भाकरी. किती सुंदर होती आणि पटकन होती, बघा तुम्ही, एकदम गोल, कुठंच काही वाटत नाही आहे, खूप सुंदर होती भाकरी. खूप दिसायला पण सुंदर दिसते ज्वारीची भाकरी ना, दिसायला खूप सुंदर दिसते, पण खायला मला नाही आवडत, त्यासाठी मी नाही खात. म्हणजे मला ना ज्वारी आवडतच नाही. बघा किती सुंदर झाली आपली भाकरी, तयार झालेली आहे. तर यांना आपण आहे ना बघितली ना तुम्ही, तर आपण आहे ना त्यांना भाकरी ना भाजली की नाही बघूया. तर नव्हती बाजरीची भाकरी भाजली, तर थोडासा वेळ लागतो त्याला. तर आहे ना आपली ना दोडक्याची भाजी शिजली होती, तर मी गॅस बंद करून घेतला आहे. आता मुलं स्कूलवरनं आली की जेवायला वगैरे बसतील. तर आहे ना आता आहे ना आपण आहे ना तवा आहे ना साईडला ठेवूया, मी गॅसवरतीच भाकरी भाजते. तव्यात आहे ना एवढी सुंदर होत नाही आहे, भाजत नाही आहे भाकरी. तर आहे ना गॅसवरती ना भाजली जाते, त्यासाठी ना मी ना गॅसवरच भाजते भाकरी. तर आहे ना फिरवत राहायचं आणि काळजी घ्यायची, एवढंच की ना हाताला चटका बसणार नाही, फिरवत राहायची, नाहीतर आपली बाजरीची भाकरी ना करपण्याची ना शक्यता असते, त्यासाठी ना फिरवत राहायची सारखी, त्याच्यामुळे ना आपली बाजरीची भाकरी करपणार नाही. ते बघू शकता तुम्ही मी कशी हे करते, ते फिरवते भाकरी. तर खूप सुंदर लागते बाजरीची भाकरी, मला तर खूप आवडते. तुम्हाला आवडते का मला कमेंट करून नक्की सांगाल, तुम्हाला कोणती भाकरी आवडते.
माझ्या मोठ्या मुलाला तर ज्वारीशिवाय ना भाकरीच खात नाही तो, ज्वारीचीच भाकरी लागते, नाही तर जेवणच करत नाही तो, नाही तर चपाती, ज्वारीची भाकरी नाही तर चपाती लागते त्याला. बघू शकता तुम्ही. तर ना आपली ना बाजरी ना छान पद्धतीने भाजून झालेली आहे, थोडीशी राहिलेली आहे, तर मी ते शेकून घेते. दिसायला पण खूप सुंदर दिसते. बघू शकता किती छान झालेली आहे भाकरी, एकदम गरम वाफ येते तुम्हाला, तुम्ही तर बघितलंच, एकदम पापडा वगैरे त्याचा निघतो नाही का, खूप सुंदर होते. तर आपण तवा ठेवून घेऊया आणि ज्वारीची भाकरी पण टाकून घेऊया. हळूच टाकून घ्यायची नाही तर तुटते. तर त्याला पण आपण तवा तापलेलाच होता, त्याच्यामुळे मला काही जास्त तापावं लागलं नाही. तर आपण यांना पाणी लावून घेऊया त्याला पण तसंच, जशी आपण बाजरीच्या याला लावली ना तसंच आपण ज्वारीच्या याला पण लावायचं असतं पाणी, काही वेगळं नाही. तर आता आहे ना मी ना पाणी वगैरे लावून झालेलं आहे, तर आपण ना ते पण आहे ना आता आवरून ठेवूया गॅससमोरचं. लगेचच स्वच्छ केलं ना तर लगेच हे होतं, नाही तर ना ते ना वाळलं ना अजिबात निघत नाही, त्यासाठी मग गॅस घासावाच लागतो. त्यासाठी मी ना सकाळीच गॅस घासला होता, त्याच्यामुळे ना मी लगेच ओल्या कपड्याने पुसून वगैरे घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. थोडंसं मला ना बाकीचं पण काम होतं घरातलं, ते पण करायचं आहे. मग आधी पहिलं मुलं स्कूलवरून आले की त्यांना जेवण वगैरे देते, मग पुढची कामं करते. माझी ना कपडे कामं आहेत ना लवकर होतात, कारण की ना मुलं आहेत ना लवकर जातात स्कूलमध्ये आणि 6:30ला जातात स्कूलमध्ये, त्याच्यामुळे माझे ना कामं काही लवकर होतात. फक्त ना स्वयंपाक वगैरे राहतो, कारण की मुलांना आहे ना एक भाजी नको असते, दुसरी भाजी हवी असते. तर आहे ना आपण बाजरीची पण ज्वारीची पण भाकरीनं भाजून घेऊया आपण. बघू शकता तुम्ही. तरी ना फायनली तर आपल्या ना स्वयंपाक झालेला आहे, कारण की मी ना आजच्या जेवणात आहे ना दोडक्याची भाजी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी एवढंच बनवलं होतं, जास्त काही बनवलं नव्हतं. कारण की जास्त बनवून ठेवलं की मग वायाला वगैरे जातं, त्याच्यामुळे मी जास्त काही बनवून ठेवत नाही आहे. बघू शकता तुम्ही. जेवढे गॅसवर भाकरी छान भाजते तेवढी ना तव्यात नाही भाजली जात. पण असं म्हणतात की गॅसवर भाजायची नसते, तरी पण मी भाजते. ते बघू शकता तुम्ही. कपडे वगैरे मशीनला लावले होते मी. भांडी वगैरे पण आता ना थोडीशी राहिले ते ना मला बघू शकता तुम्ही ना, भांडी वगैरे पण घासून घ्यायची आहेत मला. तर बघू शकता किती सुंदर आपली ना भाकरी भाजलेली आहे. ज्वारीची पण तशीच बघू शकता तुम्ही, पापड वगैरे किती आलेला छान. तर इथं आपल्याला फायनली ना स्वयंपाक झालेला आहे, बघू शकता. आणि हा शिळा भात राहिला होता तो परतून घेतला मी. तर थंड खायचा नसतो, त्यासाठी ना मी ना गरम करून घेते. तव्यामध्ये तेल टाकलं, जिरं टाकलं आणि तो भात आहे ना आता परतून घेते मी. हा आमचा ना शेतातला तांदूळ आहे, ओरिजिनल म्हणजे आमच्या शेतातला इंद्रायणी तांदूळ आहे, कारण की ना त्याला ना काहीच पावडर वगैरे लावत नाही. तर आहे ना खूप सुंदर लागतो. दुकानातला कसा असा एकदम चवीला वेगळाच लागतो. तर आहे ना हा ओरिजिनल एकदम वास वगैरे खूप सुंदर येतो. तर आहे ना आम्हाला आहे ना तोच तांदूळ आवडतो, आम्हाला ना दुकानातलं बिलकुल आवडत नाही तांदूळ. त्यासाठी ना आम्ही ना म्हणजे ना विकत वगैरे नाही, विकतो वगैरे. तर बघू शकता इथं आपला स्वयंपाक झालेला आहे फायनली.